शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आल्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी आल्याला आपण PCT 410 हे औषध या ठिकाणी ड्रिंचिंगला दिलं होतं. कारण या आल्याला स्पॉट लागलेले होते, म्हणजे आल्याला सडकूज लागलेली होती. तर सडकूज थांबवण्याच्या दृष्टीनं आपण PCT 410 औषध या ठिकाणी आल्याला ड्रिंचिंग केलं होतं. परंतु ड्रिंचिंग केल्यानंतर या पिकाला कशा पद्धतीनं त्याचा रिझल्ट आलेला आहे हे आपण एक थोडक्यात शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे. विवेक जगदाळे, राहणार मसूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. मी 4 वर्षापासून आले करतोय. मला दरवर्षी आले लागत होतं, पण ह्यांदा जी PCT 410 हे औषध भेटल्यामुळं माझं लागण्याचं प्रमाण कमी झाले आणि जे लागलेले प्लॉट होते जागेवर थांबले, तर माझा खर्च बी कमी झाला. बरं, जे नवीन इथे स्पॉट लागलेलं होतं त्या ठिकाणी बघू शकताय आपण पूर्णपणे स्पॉट थांबून नवीन फुटवे सुरू झालेले आहेत. आणि तुमच्या शेतात हुमणीचं प्रमाण पण होतं. हो, हुमणीचं प्रमाण हुमणी अजिबात नाही. हुमणी. शेतकरी मित्रांनो, PCT 410 वापरल्यामुळे स्पॉट ड्रिंचिंग पूर्णपणे केलेलं होतं, त्यामुळे स्पॉट जागेवरती थांबला तो थांबला. आणि महत्वाचं, शेतामध्ये हुमणीचं प्रमाण होतं ते आता अजिबात हुमणीचं प्रमाण नाही. आणि PCT 410 वापरल्यामुळे प्लॉटला पूर्णपणे काळोखी आलेले आहे आणि सडकूज आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे. इतर शेतकरी मित्रांना काय सजेशन द्याल तुम्ही? ते पण वापरा, चांगला आहे. अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, 100% तुमच्या प्लॉटला एकदा जरूर PCT 410 एकरी 500 मिली या प्रमाणात सोडा. स्पॉट ड्रिंचिंगला प्रति लिटर 2 मिली या प्रमाणात वापरा. 100% चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील. तर धन्यवाद.